भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली। हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। इंदापूरच्या उमेदवारीवरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। हर्षवर्धन पाटील यांनी सिल्वर ओक शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि इंदापूरच्या उमेदवारीवरून या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं देखील कळतंय। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, हर्षवर्धन पाटील हे आता तुतारी हाती घेणार असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून म्हटलं जात होतं। अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत आणि त्यांनी देखील आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं एक स्टेटस ठेवलेला आहे आणि त्यावर तुतारीवाला माणूस देखील या स्टेटसवर अंकिता पाटील यांनी ठेवलेला आहे। त्यामुळे आता हर्षवर्धन पाटीलांचं कुटुंब जे ते पुन्हा एकदा शरद पवार यांची तुतारी लवकरच हाती घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। हर्षवर्धन पाटील काँग्रेसचे आधी नेते होते, त्यानंतर त्यांनी अजित पवारांवर आरोप करत भाजपवासी झाले होते आणि आता भाजपमधून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अक्षय, आपण बघतोय एकीकडे अंकिता पाटलांनी स्टेटस ठेवलाय तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत, कधीपर्यंत प्रवेश करू शकतात? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर हर्षवर्धन पाटील भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चा असताना आज स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतलेली आहे आणि या भेटी दरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या देखील सोबतच होत्या आणि त्यांनी आता ते स्टेटस, त्यांचा व्हॉट्सअप स्टेटस जो आहे तो देखील तुतारी म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आहे ते ठेवलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे पत्रकार परिषद घेत आहेत आणि या पत्रकार परिषदेत नेमकं भाजप सोडणार आहेत का नाही आणि नेमका प्रवेश राष्ट्रवादीचा कधी होतो, काय नेमकी कारण आहे ते उद्या 11 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये चित्र स्पष्ट होईल अशी माहिती जी आहे ती आता विश्वसनीय सूत्रांची ही साम टीव्हीला देण्यात आली। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत आणि हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आपण बघतोय की तुतारीचं स्टेटस आपल्या व्हॉट्सअपवर ठेवलेलं आहे। त्यामुळे आता पाटील कुटुंब जे आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता होती। आता त्यावर शिक्कामोर्तब होतं की काय, तारीख नेमकी काय ठरते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातली एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय अपडेट आपण बघतोय, हर्षवर्धन पाटील याआधी काँग्रेसचे नेते होते आणि काँग्रेस सोडून भाजपवासी झाले आणि आता भाजपमधून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। अंकिता पाटील यांनी स्टेटस ठेवलं होतं तुतारीवाला माणूस आणि आता त्यांनी हे स्टेटस बदललेलं आहे। अंकिता पाटील हर्षवर्धन पाटलांच्या सुकन्या आहेत। अंकिता पाटलांच्या स्टेटसवर तुतारी हे चिन्ह होतं आणि अंकिता पाटलांनी आपलं स्टेटस बदललेलं आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, अंकिता पाटील या राजकारणामध्ये देखील सक्रिय आहेत, जिल्हा परिषदेवर देखील त्या होत्या। तसंच हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघामध्ये देखील अंकिता पाटील या सक्रिय राजकारणी आहेत आणि आता अंकिता पाटील यांनी स्टेटस बदललाय। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, आपण बघतोय अंकिता पाटलांनी स्टेटस ठेवलं आणि पुन्हा स्टेटस बदललं, काय नेमकं म्हणावं? खरं तर आज सकाळी अंकिता पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्या दोघांमध्ये या तिघांमध्ये चर्चा झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं तर पॉलिटिकल स्टँड जो आहे तो हर्षवर्धन पाटलांचा अनक्लिअर आहे। ते भाजपला सोडून राष्ट्रवादीमध्ये जाऊन विधानसभेची घेऊन निवडणूक आहे ती तुतारी बरोबर जाऊन लढणार का असा प्रश्नचिन्ह निर्माण होता। मात्र याच चर्चांना सगळ्यांना कुठेतरी पूर्णविराम देत आज हर्षवर्धन पाटलांनी थेट शरद पवार यांचं निवासस्थान गाठत काहीसं चित्र स्पष्ट केल्याची माहिती मिळत आहे आणि आता आपण जर पाहिलं तर अंकिता पाटील यांनी थेट तुतारीचं स्टेटस घेऊनच या चर्चेला पूर्णविराम दिल्याचं स्पष्ट होत होतं। आता नेमकं उद्या 11 वाजताच्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील काय भूमिका जाहीर करतात हे पाहण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली भेट आणि इंदापूरमधलं निवडणुकीचं चित्र याच्यामुळे आता अनेक चर्चा ज्या आहेत त्या देखील आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या। बिलकुल, अंकिता पाटील देखील त्यांच्या हर्षवर्धन पाटलांसोबत प्रवेश करतील अशी शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर पाटील कुटुंबीय जे आहे ते अनेक वेळा नाराज असल्याचं चिन्ह होतं। आपण लोकसभा निवडणुकीत देखील पाहिलं की हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील ज्यांच्याकडे भाजपचं एक पद देखील आहे ते कुठेतरी सक्रिय नाही आहेत का, ते नाराज आहेत का अशी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देखील होत्या।
मात्र अजित पवार यांनी थेट इंदापूरमध्ये देखील जाऊन सभा घेतली होती. तिथून काहीशी नाराजी दूर झाली का हर्षवर्धन पाटीलची, असं देखील प्रश्नचिन्ह होते. मात्र आज अंकिता पाटील या देखील हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचल्या होत्या. त्यामुळे त्या देखील तुताई हातात घेण्याच्या चिन्ह जे आहेत ते देखील आता समोर आलेले आहेत. त्यामुळे आपण बघतोय की भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष आहेत अंकिता पाटील, आणि त्या देखील जर कधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत असतील तर मात्र भाजपला हा मोठा धक्का म्हणावा लागेल. त्याची मानली जाते. आणि गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर हर्षवर्धन पाटील हे थेटपणे भाजपवर कधी बोट दाखवत नव्हते. कधीही राष्ट्रवादीत जाण्याचं ते स्वतःहून माध्यमांशी बोलत नव्हते. योग्य वेळ आली की मी योग्य निर्णय घेईल असं देखील अनेक वेळा त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे जर हर्षवर्धन पाटील स्वतः जर राष्ट्रवादीत जाणार असतील तर त्यांच्या कन्या जर त्यांनी देखील जर तुतारी हाती घेतली तर एक मोठं नुकसान, एक मोठा स्फोट भाजपमध्ये या संपूर्ण इंदापूर आणि बारामतीच्या दिशेने होईल असं आता प्राथमिकरित्या दिसतंय. बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता दिसते. हर्षवर्धन पाटलांनी सिल्व्हर ओकवर जाऊन यावेळेस शरद पवारांची भेट घेतलेली आहे, चर्चा त्यांच्यासोबत केली. इंदापूरमध्ये दत्ता भरणे हे आमदार आहेत आणि इंदापूरमधूनच हर्षवर्धन पाटील देखील निवडणुकीच्या साठी म्हणून इच्छुक आहेत आणि भाजप सोबत हर्षवर्धन पाटील गेल्या अनेक वर्षांपासून होते. आता ते शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता असल्याचं दिसत आहे.